हाय हॅलो नमस्ते. तर आतापर्यंत आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये बघितलं की एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन कशा पद्धतीने काम करतात ते. तर एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन ह्याचा जो बेस आहे तो समजणं खूप गरजेचं आहे. आणि तो जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा आपली लाईफची ही जर्नी आहे ती आपण बॅलन्स पद्धतीने पुढे नेऊ शकतो. तर आता आपण बघणार आहोत की खूप जणांचे काही गोल असतात. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन तर यूज करतात, पण ते त्यांच्या लाईफमध्ये ते गोल पूर्ण करू शकत नाही. मग असं असतं का की लॉ ऑफ अट्रॅक्शन काही जणांसाठीच काम करतं आणि काही जणांसाठी काम करत नाही? तर असं नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सगळ्यांसाठी सेमच काम करत असतं. तर यावर आपण एक स्टोरी बघणार आहोत. एक माणूस असतो आणि त्याच्या काही बकऱ्या असतात. तर तो त्या बकऱ्या शेतामध्ये चरण्यासाठी सोडतो. तो ज्या बकऱ्या चरण्यासाठी सोडतो ते संध्याकाळच्या वेळी बकऱ्या घरी येतात, पण त्यातली एक बकरी मिसिंग असते, एक बकरी परत येत नाही. तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि ती बकरी एका तारेच्या कुंपणामध्ये अडकलेली असते. आणि ती अडकलेली बकरी ती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. ते करता करता ती त्या तारेच्या कुंपणामध्ये अजून अडकून जाते. आणि तिथे तिचा जो मालक असतो तो तिला शोधण्यासाठी येतो. त्याला सुद्धा टेन्शन येतं की अजून आपली बकरी घरी आलेली नाहीये. तर ती तिला शोधण्यासाठी तिथे येतो. बघतो तर तो तिला तारेच्या कुंपणातून सोडू शकत नसतो हाताने. तर त्याच्यासाठी त्याला जे लागणारं हत्यार आहे किंवा जे पण ते आणण्यासाठी तो पुन्हा घरी जातो. तोपर्यंत ही स्वतःला त्यातून सोडून घेण्यासाठी खूप अट्टहास करत असते. पण त्या ह्याच्यामध्ये तिला खूप लागतं सुद्धा. आणि नंतर जेव्हा तिचा मालक येतो आणि तिला सुखरूप त्यातून बाहेर काढतो. तर तुम्ही काय बघितलं की ही बकरी व्यवस्थितरित्या तिला बाहेर तर काढलं, पण त्याच्यासाठी काही वेळ गेला. आपली पण परिस्थिती अशीच असते. आपण एखादा गोल पूर्ण होत नाहीये किंवा आपण कुठल्याही एखाद्या स्थितीमध्ये असे अडकलेलो असतो, तेव्हा आपण असे व्हायब्रेशन क्रिएट करतो किंवा अशी स्थिती क्रिएट करतो की त्यातून पुन्हा बाहेर पडणं आपल्या स्वतःला थोडं कठीण होतं. तर जेव्हा एखादी स्थिती तुमच्यावरती येते किंवा तुमचा गोल पूर्ण होत नाही, तेव्हा तुम्ही लो फील करता, निगेटिव्ह व्हायब्रेशनमध्ये राहता आणि मग तुम्ही अजून त्या एनर्जीजला अट्रॅक्ट करत असता. मग तुमचा गोल कसा पूर्ण होणार? आपण काय बघितलं? जी एनर्जी तुमच्यामध्ये आहे तीच तुम्ही एनर्जी अट्रॅक्ट करणार आहात. मग आपण जेव्हा कोणताही गोल पूर्ण होत नाही किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला एखादं टेन्शन येतं, तेव्हा आपण सतत निगेटिव्ह विचार करून त्या व्हायब्रेशनमध्ये राहून ते फिलिंग आणून त्यानुसारच एनर्जीला अट्रॅक्ट करत जातो. तर आपली स्थिती या बकरीसारखी असते. तर एवढा विश्वास असणं गरजेचं आहे. आपण ज्या देवाला मानतोय किंवा ह्या युनिवर्समध्ये आपला विश्वास पाहिजे की आपल्याला हा युनिवर्स देणारच आहे. हा एक रूल आहे ह्यातला. आणि दुसरा रूल आहे की तुम्ही कसं होईल, कधी होईल आणि केव्हा होईल हे प्रश्न नाही विचारायचे. या दोन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्ही जो पण गोल ठरवणार आहात तो तुमचा पूर्ण होणारच आहे. आता आपण ह्या गोष्टीसाठी काय केलं पाहिजे? तर आपला फोकस कुठे आहे, आपली दिनचर्या काय आहे आणि आपला फोकस कुठे जातोय सारखा ह्या गोष्टीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आपल्या डोक्यामध्ये खूपशे विचार येतात, पण आपण कोणाबद्दल विचार करत असतो ह्यावर विचार करणं जास्त गरजेचं आहे. काय विचार करतोय ह्यावर विचार करणं गरजेचं आहे. आपण एक विचार आला की त्या विचारावर पण विचार करत असतो. तर तिथे आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे, खरंच हा विचार करणं गरजेचं आहे का? हा माझा जो पण गोल आहे त्याला पुढे नेण्यासाठी गरजेचा आहे का? बघा, ह्या साध्या गोष्टी दिसतात, पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. अतिशय महत्त्वाचा हा बेस आहे आणि ह्याच्यावरच काम केलं जातं.
आपणच आपल्या लाईफचे क्रिएटर आहोत, हे मी आधी पण म्हणाली आहे की आपणच आपल्या लाईफला चेंज करू शकतो। जर तुम्ही ठरवलात की तुम्हाला ह्या स्थितीतून बाहेर पडायचं आहे तर तुम्ही पडणारच आहात। तर मग तुमचा गोल छोटा असो किंवा मोठा असो तो तुम्ही अचीव करणार आहात, पण तुमचा विश्वास असणं त्या गोष्टींवर ती खूप गरजेचं आहे। आता दुसरे आपण अजून एक बघितलं, आपली एनर्जी जी आहे तीच एनर्जीला अट्रॅक्ट करतोय। तर आपण जे पण विचार करणार आहोत त्यानुसारच आपण ती एनर्जी अट्रॅक्ट करणार आहोत। आपला गोल हा हाय फ्रिक्वेन्सीचा आहे आणि आपण लो एनर्जीला जर अट्रॅक्ट करत असू सतत, सराउंडिंग एनर्जी आपली काय आहे ना ही पण खूप महत्त्वाची असते। आपल्या कानावर कोणत्या गोष्टी येत असतात, आपण काय घेत असतो, मग ते कुठल्याही माध्यमातून असेल तर ते पण गरजेचं आहे की आपण काय घेतोय। आणि आता बघा की आपण बघतो की नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे किंवा मला चांगली नोकरी भेटली पाहिजे, तर आपण जिथे नोकरीला आहोत तिथे आपण दुसरा कलिगला कमीपणा देऊन आपण कसं वरती जाणार हे जर बघत असू तर आपण लॅकची एनर्जी घेतोय, लो फ्रिक्वेन्सीची एनर्जी घेतो। त्यापेक्षा आपण आपले 100% देऊन आपण आपल्यावर काम करून कसं पुढे जाणार हे बघायचं। आता आपण बघणार आहोत की पर्टिक्युलर म्हणजे दिवसभर आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ती जर आपल्याला बॅलन्स ठेवून चालायचं आहे तर त्यासाठी अफर्मेशन कसे काम करणार आणि त्यानुसार आपण आपल्या गोलपर्यंत कसे पोहोचणार।